कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. फळांचा राजा असणारा आंबा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याची शक्यता आंबा बागायतदार यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. वातावरणात झालेले सातत्याने बदल किंवा खराब हवामानाचा मोठा फटका या पिकांना बसलाय. त्यामुळे यंदा पिकांना मोहर देखील कमी प्रमाणात आणि उशिरा लागल्याचं पाहायला मिळतंय. कोकणातील या फळाला उत्तम आणि दर्जेदार असं वातावरण लागतं. मात्र उशिरा गेलेला पाऊस आणि सातत्याने वातावरणात झालेले बदल या गोष्टीला कारणीभूत असल्याचं आंबा बागायतदार शेतकरी म्हणत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातून पहिली आंब्याची पेटी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये जाणाऱ्या बागेत देखील तुरळक प्रमाणात झाडावरती मोहर आल्याचं दिसून येतंय. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत पडलाय. बागेत करण्यात आलेल्या मशागतीचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी भीती या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यंदा हा आंबा फेब्रुवारीमध्ये न मिळता एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता प्रगतशील शेतकरी फैसल गीते यांनी वर्तवली आहे. आज जो महूर आंब्याला लागलेला असतो, कैरी लागलेला डिसेंबर महिन्यामध्ये असते, ती आज खऱ्या अर्थाने तसं काय आहे नाही. आपण पाहिलं तर आत्ता हे महूर सुरुवात झालेली आहे, ती पण म्हणजे 5% 10% प्रमाणात महूर आलेला आहे. आज वातावरणाच्या बदलामुळे मागील आठवडाभर वातावरण खराब आहे. त्याच्यानंतर पाऊस उशिरा गेला, अवकाळी पाऊस मध्ये झाला, त्याच्यामुळे फार आम्हाला फटका बसलेला आहे. आम्ही आज चिंतेत आहात. आज आपण बाग आमची पाहिलीत तर ह्या एवढ्या मोठ्या बागामध्ये आज 5% महूर आलेला आहे. खऱ्या अर्थाने आज आम्ही एवढ्या चिंतामध्ये आहात की पुढे आमचं काय होणार. तेव्हा माझी सरकारला सुद्धा थोडीशी विनंती राहील की आमच्या आंबा बागायतदार असो किंवा काजू बागायतदार यांच्यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. का आमचा आंबा मे महिन्यामध्ये जाण्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं भाव भेटत नाही. 200-250 रुपये डझननी किंवा 100-200 रुपये डझननी आंबे देवा पडतात तिथं मार्केटमध्ये. आणि आंबा ही वस्तू अशी आहे की ती आम्हाला देवाच लागतो. आज इथं आमच्याकडे प्रोसेस करायसाठी फॅक्टऱ्या नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला 20-25 रुपये किलोने आंबे द्यायला पडतात कॅनिंगसाठी. फार आम्हाला इथं अडचण निर्माण होत असतो. आणि मी सरकारला ती पण माझी थोडीशी विनंती आहे की आज इथं फार माकरांचा त्रास आम्हाला झालेला आहे. माकरांच्या त्रासामुळे आमचा जो इन्कम आहे त्याच्यामधून 50% पैसे त्यांच्या वाटेला जातात आमचे. जे आज राखण आम्हाला जिथं एक माणूस राखण करायचं तिथं आज 10-10 माणसं आम्हाला ठेवायला लागतात. का की माकरं अशी जिथं 2-5 यायची तिथं आता 20-20, 25-25, 50-50 माकरं आतमध्ये बागात येतात आणि आमची नासधूस करतात सगळ्या आंब्याची. तेव्हा सरकारकडे विनंती आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जो आजपर्यंत दुर्लक्ष होत आला आहे.